साहिल आणि आमचे पॅकर देखील भरपूर आनंदित आहेत। महेश शेठ भोईर महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधील एक खूप मोठं नाव, ब्लॅक टायगर कॅबी आणि पिस्टन बैलाचे मालक। स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत अरबाज आणि नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज उमेर। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। आणि गोलंदाजी मार्कवरती ओमकार या पहिल्या षटकामध्ये पारनेर तालुक्यातील हा संघ आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये आहे। दुसऱ्या बाजूला महापोली स्टार महापोली, दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत। मी आधीच म्हटलं पहिल्या दिवशी पासून म्हणतोय की प्रत्येक दिवशी 8 नामवंत संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे। सामना सुरू होतोय, गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही संघांना आपण देऊया लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी। गोलंदाज ओमकार आणि स्ट्रायकिंगला फलंदाज अरबाज। पहिला चेंडू ड्राइव्ह करतायत डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक आहेत, मिळते फक्त एकच धाव आणि या एका धावेने श्री गणेश होतोय। महापोली स्टार महापोली या टीमची धावसंख्या आहे 1। या पुढीलच्या मॅच मध्ये भिवंडी तालुक्यातील 2 नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये असतील। जय ब्राह्मणदेव भाटाळे विपक्ष कारिवली। यावेळी लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे। पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय। मिळते अवांतर धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 2 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे। पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। धावसंख्या आहे 2। षटक क्रमांक रिव्ह्यू फक्त बीमर आणि रनआउट साठी आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। दोन्ही संघांकडे एक एक रिव्ह्यू असणार आहे। फुल टॉस, या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय सीमा रेषेच्या बाहेर। पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार। धावसंख्या 6 ने पुढे जाईल। 8 धावा धावफलकावरती। चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या दोन संघांमध्ये। क्या बात आहे, भन्नाट वेग आपण पाहिला या चेंडूवरती ओमकारचा आणि येतोय हा डॉट बॉल। आणि येतोय व्हाईट बॉल। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 9 धावा धावफलकावरती आहेत। धावसंख्या आहे 9। जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय भूमी 11 टाकळी ढोकेश्वर। हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पुल, डीप मध्ये फिल्डर आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर। बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार, चौकार।
मच. रोशन ठाकूर आणि आलोक श्रीवास्तव यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. या आपण व्यासपीठावरती पुन्हा एकदा ऑनसाइड ढकलतात. फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर आहेत. गॅप भरपूर मोठी आपण पाहतोय, परंतु क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणामध्ये हा चेंडू अडवलेला आहे. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा दैदिप्यमान 16 सुरू आहे. स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत अजित पाटील आणि स्वर्गीय सागर सीताराम तामाणे यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन. मी कौतुक करीन राज भोईर आणि प्रसाद सुरोशी, कल्पेश भोईर असतील, संपूर्ण आमचा RB11 वरप संघ असेल, रोहितभाई भोईर प्रतिष्ठान असेल, कारण की यांच्या माध्यमातून याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. कारण की पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 55,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 35,000 रुपयांचं पारितोषिक आहे. चौथ्या, 5व्या आणि 6व्या क्रमांकासाठी देखील 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि या स्पर्धेमधील विशेष आकर्षण मॅन ऑफ द सिरीज साठी AC आहे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर साठी वॉटर फिल्टर आहेत, जे घरगुती कामांसाठी आपल्याला यूज होतील त्या गोष्टी ठेवणं राज भोईर यांची खासियत आहे. बेस्ट फिल्डर साठी शूज देखील आहेत. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी टी-शर्ट आहे. ट्रॉफी आपल्या घरी असते, परंतु टी-शर्ट आपण घालून कधी खेळू शकतो. हा प्रामाणिक प्रयत्न राज भोईर यांचा आहे. धीरज गायकवाड येत आहेत, नवीन गोलंदाज. कमबॅक करावं लागेल, कारण की पहिल्या षटकामध्ये ओमकारने तब्बल 15 धावा खर्च केल्या. फार मोठा विश्वास दाखवलेला आहे जगन्नाना पाटील यांनी आणि भरपूर दूरवरचं अंतर कापून आलेले आहेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. सोलापूर तालुक्यातील देखील जिल्ह्यातील एक संघ देखील इच्छुक होता ही स्पर्धा खेळण्यासाठी, परंतु अनेक संघ जेव्हा ही स्पर्धा सुरू झाली तेव्हापासून अनेक संघांचे कॉल देखील येत आहेत की ही स्पर्धा आम्हाला खेळायची आहे. हे यश आहे राज भोईर, हे यश आहे प्रसाद सुरोशी, कल्पेश भोईर, योगेश भोईर, नक्कीच RB11 वरप आणि ते त्यांच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचं. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 16. पहिल्या फेरीमधील सर्व सामने 5 षटकांचे. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा 6 दिवसांची होती, परंतु 7वा दिवस आम्ही वाढवलेला आहे, जेणेकरून सोमवारी सुपर 6 चे सामने होतील. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आणि आलाय हात चौकार. वीर बजरंग कारिवली या संघाचं देखील आगमन झालेलं आहे. या पुढीलच्या मॅच मध्ये जय ब्राह्मणदेव भाटाळे आणि वीर बजरंग कारिवली या 2 संघांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. भाटाळे म्हटलं तर राज भोईर, पंकज माळी यांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. नेक्स्ट मॅच कारिवली आणि भाटाळे या 2 संघांमध्ये. गोलंदाज धीरज गायकवाड आणि अपील पंचांनी उचलून धरली. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला मोठा धक्का. फलंदाज उमेर बॅक टू द पविलियन.
धावसंख्या आहे धावफलकावरती 20 धावा. विकेट मिळवली आहे धीरज गायकवाडने. पहिलं यश मिळवून दिलंय भूमी 11 टाकली ढोकेश्वर या टीमला. 1-11 प्रमाणे हे सामने आपण पाहतोय. सलग 2 सामने जिंकलेले आहेत ते म्हणजेच चिराग नायरा 11 भावाले बी या टीमने. चिराग आणि नायरा देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 26 धावा. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा षटकार. पहिला 32 धावा. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. पहिले 3 मॅच मध्ये आपण पाहिलंय नक्कीच लो स्कोरिंग सामने, परंतु या मॅच मध्ये महापोली स्टार महापोली या टीमने धावांचा डोंगर उभं केलंय. पुन्हा एकदा क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळतायत. व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे प्रथम बॅटिंग करणाऱ्या महापोली स्टार महापोली या टीमची 1-33. मध्ये 33 धाव बनवलेले आहेत. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. नवीन गोलंदाज ओमकार येत आहे सेकंड स्पेल मध्ये. ज्या ओमकारने पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती तोच ओमकार येतोय. या तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल भूमी 11 टाकली ढोकेश्वर या टीमला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्लीन बोल्ड. यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस. आय विल डेफिनेटली. फलंदाज झाला बाद. सेफ. बॅक टू द पवेलियन.
इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती आसिक आलाय. अरबाज आणि आसिक ही जोडी पाहायला मिळते. गोलंदाज ओमकारने सेकंड स्पेल मध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. यावेळेस पुन्हा एकदा हॅमर करण्याचा प्रयत्न डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकने पुढे जाईल. 34 34 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन संघांमध्ये. काटेकी टक्कर आपण पाहतोय. महापोली स्टार महापोली विपक्ष आपण पाहतोय भूमी 11 टाकली ढोकेश्वर. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. अटेम्प्ट केला चेंडूला. डीप मध्ये फिल्डर आहेत. मिळते फक्त एकच धाव चेंडूवरती. चांगली गोलंदाजी या तिसऱ्या षटकामध्ये कारण की पहिल्या दोन षटकांमध्ये 33 धाव बनवल्या होत्या. त्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलाय. धावसंख्येला अंकुश लावलाय गोलंदाज ओमकारने. आपल्या नावाला साजिशी कामगिरी करतोय ओमकार. ऑन साइडला खेळतायत. डीप मध्ये फिल्डर आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. जाईल 41. हाफ ट्रॅकर आणि बॅटची कडा फर्स्ट स्लिप मध्ये शॉट थर्डमॅनला हा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद आसिक. बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. महापोली स्टार महापोली आणि भूमी 11 टाकली ढोकेश्वर या दोन टीम मध्ये. गोलंदाज ओमकार. परफेक्ट यॉर्कर चेंडू लाऊड अपील आणि फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतोय. महापोली स्टार महापोली या संघाला या तिसऱ्या षटकामध्ये ओमकारने 3 मोठे धक्के दिलेत. मार्क वरती
सोन्या गायकवाड हे नाव खूप मोठं आहे टेनिस विश्वामध्ये. एक सोन्या गायकवाड जे आकाश तारेकर रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर यांचे मामाश्री सोन्या गायकवाड जे 40+ सध्या खेळतायत. त्यांनी देखील एक काळ गाजवलेला आहे टेनिस बॉल मध्ये. आणि हे सोन्या गायकवाड मात्र कॅप्टन आहेत, ते म्हणजेच भूमी 11 टाकली ढोकेश्वर या टीमचे. धावसंख्या आहे 41. अवघे 8 धावा आले आणि या मॅच मध्ये कमबॅक झालेला आहे भूमी 11 टाकली ढोकेश्वर या टीमचं. स्ट्रायकिंगला फलंदाज अरबाज आहे, त्याला साथ देण्यासाठी आलाय 6व्या क्रमांकावरती आसिफ. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. फुल टॉस ऑन साइडला खेळताय डीप मध्ये फिल्डर आणि क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. या 2 धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 43 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. एक वर्ष ही स्पर्धा आपण डे नाईट फॉर्मॅट मध्ये पाहिली होती. गतीमध्ये परिवर्तन ही खासियत आहे सोन्या गायकवाड यांची. अष्टपैलू खेळाडू आहे, जेन्युइन ऑलराऊंडर आहे, राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. त्यामुळे पंच देखील सांगत असताना की आपण फॉलो थ्रू मध्ये जेव्हा येता तेव्हा नक्कीच दिसत नाहीयेत त्यांना. ऑन साइडला स्लॉक स्वीप पाठवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. वीर बजरंग कारिवली दोन्ही संघाचे संगणकांना विनंती असेल. यस पंकज आलेले आहेत. खऱ्या अर्थाने ब्राह्मणदेव भाटाळे या टीमची ओळख पंकज माळी यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम पंकज, स्वागत आहे. 50 कंप्लीट 51 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक. कमबॅक करावं लागेल टाकली ढोकेश्वर या संघाला. अजून एक चांगला स्ट्रोक परंतु एलिव्हेशन नाहीये. डीप मध्ये फिल्डर आणि केली चूक. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. येईल हा चौकार या चेंडूवरती. अंतिम चेंडू शिल्लक या चौथ्या षटकातील. हाफ ट्रॅकर आहे, बॅकटूला जाऊन पंच करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. कव्हर पॉइंटला मिळते फक्त एकच धावे चेंडूवरती. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे महापोली स्टार महापोली या टीम 4 बाद अब तक 56.
मच धावसंख्या 62 ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न लाऊड अपील करतायत एलबीडब्ल्यू ची एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल धावसंख्या एकने पुढे जाईल 63 धावा धावफलकावरती आहेत कारिवली आणि भाटाळे या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल फुल टॉस चेंडू आहे फुल टॉस चेंडूचा फायदा घेऊ शकला नाहीये पुन्हा एकदा सुनील येतात चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये स्क्वेअर लेगला एकापेक्षा जास्त मिळणार नाही धावसंख्या एकने पुढे जाईल 64 धावा अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत अरबाज खूप चांगली बॅटिंग तो आपल्या संघासाठी करतोय अरबाज खेळतो वैयक्तिक 24 या धावसंख्येवरती पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा भरपूर शफल झाले होते क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न लेग बाईटच्या स्वरूपात मिळते एक धाव धावसंख्या एकने पुढे जाईल 65 धावा धावफलकावरती आहेत शेवटच्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक दोन चेंडू शिल्लक आहेत स्ट्रायकिंगला फलंदाज आसिफ ऑन स्ट्राइक फुल टॉस चेंडू ड्राइव्ह केलाय अलोंग द कार्पेट चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण फेकी थोडीशी खराब येते परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये धावसंख्या एकने पुढे जाईल 66 कमबॅक केलंय गोलंदाज अमोलने कारण की अमोलच्या पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार आणि त्यानंतर 4 सिंगल आलेत शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे स्ट्रायकिंगला फलंदाज पुन्हा एकदा अरबाज शेवट गोड करेल का अरबाज ऑन स्ट्राइक फुल टॉस स्लॉक स्वीप क्षेत्ररक्षक आणि केली चूक 2 ते 3 झेल सोडलेले आहेत टाकली ढोकेश्वर या टीमने या इनिंग मध्ये आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 67 आणि 68 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तर चांगलीच गोष्ट आहे कारण की 6 वाजता कालोख होतोच आणि मोठा टुर्नामेंट आहे 4 ओव्हरची फायनल झालीच पाहिजे
नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी आमच्यासोबत वीर बजरंग कारिवली टीमचे कॅप्टन आहेत. टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण निवड. मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे. 5 षटकांचा सामना. मनामध्ये काय सुरू आहे? किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? आमचा 50+ या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल आणि या स्पेशली ग्राउंड बद्दल काय म्हणणं असेल? ग्राउंड आणि आयोजन पण 1 नंबर केलेलं आहे. तर नक्की शुभेच्छा असतील. सामन्यासाठी टॉस जिंकलाय भाटाळे या संघाने आणि त्यांनी स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलेलं आहे कारिवली या टीमला या पुढीलच्या मॅच मध्ये बॅटिंग करण्यासाठी. विद्यमान सामना सुरू आहे. पहिल्या फेरीमधील हा 3रा सामना आणि आजच्या दिवसातील हा 4था सामना सुरू आहे. भूमी 11 टाकली ढोकेश्वर आणि महापोली स्टार महापोली या 2 संघांमध्ये 68 धावा बनवायच्या आहेत भूमी 11 टाकली ढोकेश्वर या टीमला. आणि या 68 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल यायोगे आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, एक गुणवान समालोचक ज्याने फार कमी वयामध्ये आणि फार कमी वेळामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे या संपूर्ण टेनिस विश्वामध्ये. आमचे अत्यंत जवळचे मित्र व्हॉइस ऑफ वरप, व्हॉइस ऑफ कल्याण प्रथम चव्हाण यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या 2ऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशनजी संते सर. अप्रतिम असा आवाज आपण रोशनजी संते सरांचा ऐकला. त्यांचं देखील विशेष असं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण ज्या ज्या वेळेस कल्याण ग्रामीण मध्ये कुठलीही स्पर्धा असते त्या त्यावेळेस आयोजकांची पहिली पसंत असलेलं नाव म्हणजे समालोचक मॅन फ्रॉम घारिवली रोशनजी संते सर. त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे. आजचा दिवस क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतील 3रा सामना एका बाजूला जुन्नर वरून बिलॉंग करणारा संघ अर्थात भूमी 11, पारनेर वरून बिलॉंग करणारा संघ अर्थात भूमी 11 टाकळी डोकेश्वर, तर त्यांच्या विपक्ष फाईट करणारा संघ भिवंडी विभागामधील एक दादा संघ अर्थात महापोली स्टार महापोली. असे 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. नुकताच रफ्तार का बेताज बादशाह साहिल मात्रे यांची उपस्थिती पाहायला मिळतीये. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यासोबत आलोक श्रीवास्तव असतील, त्यांची देखील उपस्थिती, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. माईबाईंची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये, त्यांचं देखील सहर्ष स्वागत होतोय. सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होता. फटका प्रतिम पाहायला मिळतोय. ऑन साइडला बॉल निघून चाललाय. मिड विकेट सीमा पार. पहिल्या चेंडू वरती 1 बाउन्स ऑफ द फॅन. बॉल सीमा पार. चौकार. वरती वेलकम टू दी ग्राउंड. फलंदाज ओमकारने ठोकलाय चौकार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे एका टप्प्यावरती गेला. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडू वरती फुल टोल वसूल केला जातोय ओमकारच्या माध्यमातून. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर आले. कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज होईल बाद. पहिला झटका लागतोय बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 टाकळी डोकेश्वर या संघाला. फलंदाज ओमकारची खेळ संपुष्टात. 4 या आकड्यावरती पहिला झटका. ओमकार बॅक टू दी पवेलियन.
देखील कौतुक होणं गरजेचं आहे, कारण आजच्या दिवसामध्ये अप्रतिम असं संगीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांचं देखील विशेष असं कौतुक. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, सुनील येतोय. सुनील आणि सोन्या ही जोडी सध्याच्या स्थितीला खेपट्टीवरती आहे. यावेळेस देखील पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. पंचांचा बोट आकाशाकडे. 1 brings 2 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. तू चल मैं आया अशा परिस्थितीमध्ये झटका लागतोय. परंतु त्यापेक्षा जास्त कौतुक झालं पाहिजे तर वसीमचं, ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी गोलंदाजी टाकली जातीये. वारंवार आगीचे निखारे फेकले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना. पहिल्या चेंडूवरती आला चौकार, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. या स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का, हा मोठा प्रश्न पंचांकडे. कटाक्ष टाकण्यात येतोय, पंचांचा बोट आकाशाकडे. या मॅच ची अजून एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 3 विकेट्स पडतायत. फलंदाज होईल बाद आणि सध्या भूमी 11 टाकली डोकेश्वर इन ट्रबल. तिसरा झटका आपण पाहू शकतो. अप्रतिम अशी गोलंदाजी सध्याच्या स्थितीला वसीमची होतीये. वारंवार इकॉनॉमिकल गोलंदाजीसाठी वसीम ओळखला जातो. त्याच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅकफूट वरती आले आणि त्यानंतर आपण पाहिलं तर फक्त स्टिअर करायचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडू पर्यंत पोहोचले. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू थांबला आणि त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला गॅदर करण्यामध्ये यश मिळालं. एकंदरीत डॉट बॉलची समाप्ती होतीये. षट क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिलं वसीमच्या माध्यमातून आणि वसीमच्या माध्यमातून अगदी भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. आपण पाहू शकतो या षटकामधील अप्रतिम पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न. फटका फसला, चेंडू हवेमध्ये आणि त्यानंतर धक्का बसला. चौथा झटका लागतो या ओव्हर मध्ये. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 4 गडी बाद 4. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक राजीव भुईर यांचे वडील रमेशजी भुईर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत आहे. त्यासोबतच बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठं नाव महेशजी भुईर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. अनमोलजी भुईर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे.
प्रतीकजी देशमुख यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत आहे. बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये आसिक याची मात्र आपल्याला पाहायला मिळतात. सोन्या आणि भूषण ही जोडी सध्याच्या स्थितीला खेळपट्टीवरती आहे. आता काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. गाडी पहिल्या गिअर मध्ये होती, तिला 5व्या 6व्या गिअर मध्ये आता टाकावी लागेल. पंचांकडे कटाक्ष करण्यात आलं होतं. इनफिल्ड मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर होते चुस्त आणि त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर फिल्डिंग चांगली झाली आहे. नुकताच महेश यांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. बाळा या नावाने सुपरिचित आहे, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. अतिशय शांत लाजरा स्वभाव आहे बाळाचा. यावेळेस अलॉंग द वी चेंडूला स्टिअर केलाय. फटका अप्रतिम आहे. इनफिल्डला बेधून ओव्हर द फिल्डर हेड बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा, परंतु सर्व व्हॉलेंटियर्स हे सावलीमध्ये बसतील या गोष्टीची देखील नोंद करून घ्यायचंय. यावेळेस देखील खुलवा टप्पाचा चेंडू बॅकफुट वरती आले आणि त्यानंतर फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. लॉंग ऑफ मधून उचलतील, नॉन स्ट्रायकर एंड वरती फेकतील, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. स्ट्रायकर एंड वरती सोन्या पाहायला मिळतोय, ज्याच्या माध्यमातून पहिलं षटक पूर्ण प्रकारे तो नॉन स्ट्रायकर एंड वरती होता. परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये त्याला फलंदाजीसाठी स्ट्राईक मिळाली आणि त्याच्या माध्यमातून एक चौकार देखील आलाय. 2 धावा देखील एकवटण्यामध्ये त्याला यश मिळाले. परंतु इथून चौकार षटकार हे रेग्युलर इंटरव्हल वरती मारावे लागतील. ते मारले जातील का हा मोठा प्रश्न असेल. यावेळेस देखील बॅकफुट वरती आले होते. सातत्याने बॅकफुट वरती येऊन पंप होत असताना आपण पाहतोय मोठा फटका मारायचा प्रयत्न केला जातोय सोन्याच्या माध्यमातून, परंतु प्रयत्न आणि परमेश्वर काही मिळत नाहीये. सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या, 4 विकेट्स कॅरी झाल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आसिक याच्या माध्यमातून देखील 5 चेंडू हाताळत असताना 7 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये, विकेट टेकिंग गोलंदाजी आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर पूर्ण प्रकारे फ्रंट फुट वरती महापोली स्टार महापोली संघ. इथे फटका अप्रतिम आहे. फुल टॉस चेंडू आणि त्यावरती फुल टोल भूषण वसूल करतोय. बॉल निघून चाललाय मिड विकेट सीमा पार. षटकार. धावसंख्या धावफलकावरती 17 पाहायला मिळते. येणारे 18 चेंडू 51 धावांची गरज विजयासाठी. प्रति षटकामागे 17ची सरासरी इथून मेंटेन करावी लागेल. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा वसीम पाहायला मिळतील, ज्याच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये 4 विकेट्स कॅरी झाल्या आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. असं वसीम आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला. बॉलिंग मार्क वरती स्पेल मधील दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसऱ्या षटकामध्ये वेगवान चेंडू होता. भन्नाट वेग सातत्याने आपण वसीमच्या माध्यमातून पाहतोय. इथे वाईट बॉल येतोय. दिशाहीन गोलंदाजी पहिला चेंडू, त्यावरती दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. टप्पा थोडंसं मिळत नव्हता आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. समीकरण येणारे 18 चेंडू विजयासाठी अजूनही 50 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंड वरती सोन्या पाहायला मिळतोय. लेफ्टी बॅटर आहे.
मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, चेंडू स्टिअर होतोय कार्पेटच्या साह्याने काऊ कॉर्नर रिजन मध्ये, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. सातत्याने जर पाहिलं तर सोन्याच्या माध्यमातून मोठे फटके मारायचा प्रयत्न केला जातोय, परंतु प्रयत्नांती परमेश्वर इथे काही मिळत नाहीये. दुसऱ्या बाजूला भूषणने पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय आणि त्याचा कुठेतरी मानसिक दबाव होता, तो हटायचं काम झालंय. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 19 आहे. विजयासाठी अजूनही 49 धावांची गरज. 17 चेंडू आणि 49 असं समीकरण पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू होता, कॅचची संधी देखील होती. संधीचं सोनं इथे करता आलं नाहीये. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचं खेळ, हे समीकरण आपण सातत्याने पाहत असतो. ज्या ज्या वेळेस कॅच सुटले त्या त्या वेळेस इतिहास घडलाय. कारण रोहित शर्माची कॅच सुटली होती, 264 धावा झाल्या, बनला इतिहास. ब्रेन लाराची कॅच सुटली, 400 धावा झाला, बनला इतिहास. ग्लेन मॅक्सवेलची अफगाणिस्तान विरुद्ध कॅच सुटली, 200 धावा झाल्या, बनला इतिहास. त्यामुळे कॅचेस ज्या ज्या वेळेस सुटल्यात त्या वेळेस इतिहास घडताना आपण पाहिलाय. यावेळेस पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अल्ताफ आपल्याला पाहायला मिळतील, डीप मध्ये पेट्रोलिंग करतायत, उचलतील, फेकतील. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती. सिंगलच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही 48 धावांची गरज. 15 चेंडू आणि 48 असं समीकरण पाहायला मिळतोय. समीकरण थोडंसं अवघड आहे, परंतु क्रिकेटच्या परिभाषेमध्ये काही होऊ शकतो. इथे रिव्हर्स अटेम्प्ट, रिव्हर्स हिट, स्विच हिट, मॅसिव्ह हिट, बॉल निघून चाललाय बॅकवर्ड पॉइंट मधून सीमारेषा पलीकडे. रन मिलेंगे 4 तभी तो होगा बेड़ा पार. बॉल सीमा पार, आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही 44 धावांची गरज. येणारे 14 चेंडू 44 असं समीकरण पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसला आणि त्यानंतर धक्का बसला. विकेटचं पतन होतोय, 5वा झटका लागतोय. भूमी 11 टाकली डोकेश्वर या संघाला. फलंदाज सोन्याची खेळ संपुष्टात. सोन्या बॅक टू द पवेलियन. आपण पाहू शकतो सन्माननीय जय पवार सरांची उपस्थिती पाहायला मिळते. सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे जेपी पॅनल आणि जेपी पॅनलचे सर्वा अर्थात जय पवार सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम सर, आपलं सहर्ष असं स्वागत आहे. त्यांच्या सुकन्या देखील आलेल्या आहेत, त्या देखील मॅचला एन्जॉय करत आहेत. नवीन फलंदाज बाळा अशी मात्र पाहायला मिळतील. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय सीमा पार, मिड विकेटला क्लिअर करत. हाय अँड सम ह्यूज षटकार. विजयासाठी 12 चेंडू 38 धावांची गरज. प्रति षटका मागे 19 ची सरासरी मेंटेन करायची आहे. दरम्यान वरपगावचे अर्नॉल्ड अर्थात निखिल भोईर यांची उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत त्यांनी पाणी घेऊन जायचंय ड्रिंक्स ब्रेकच्या वेळेस, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. 3 षटकांची समाप्ती, 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 38 धावांचं समीकरण आपण सध्याच्या स्थितीला भूमी 11 टाकली डोकेश्वर या संघाच्या बाजूने पाहू शकतो. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर खूप सुरेख अशी गोलंदाजी महापोली स्टार महापोली या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. वसीमच्या माध्यमातून
विनंती असेल जर पाण्याची गरज असेल टाकली डोकेश्वर संघाला तर खेळाडू कक्षामधून एका प्लेअरने जायचे पाणी घेऊन या गोष्टीची नोंद करून घ्यायची. नक्कीच उल्लेख करत होतो वसीमचं ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी गोलंदाजी पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. आपण पाहू शकतो नुकताच आगमन झाले अंकितजी जाधव साहेबांचं. त्यानंतर आपण पाहू शकतो उद्योजक समाजसेवक सन्माननीय संदीपजी इप्पर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. संतोषजी पांढरे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. त्यासोबतच सूरजजी चौधरी साहेबांची देखील उपस्थिती आपण पाहू शकतो. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. समीकरण आपण पाहतो येणारे 12 चेंडू 38 धावांची गरज. एका बाजूला टाकली डोकेश्वर अर्थात पारनेर वरून आलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला भिवंडी अंबाडी या परिसरामधून या बेल्ट मधून बिलॉंग करणारा संघ अर्थात महापोली स्टार महापोली असे दोन संघ पाहायला मिळतात इन ऍक्शन मध्ये. चौथ्या षटकामध्ये आकाशी वर्णी जी मात्र लागली आहे. यावेळी स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. व्हेरिएशन जो मात्र दाखवण्यात आलाय पहिल्या चेंडूवरती डॉट बॉलची समाप्ती होती. समीकरण जो मात्र सध्याच्या स्थितीला येणारे 11 चेंडू विजयासाठी अजूनही 38 धावांची गरज. 20 ते 25 धावा येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये येणं गरजेचं आहे. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 31 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 31 रन ऑन दी स्कोर कार्ड. विजयासाठी अजूनही 37 धावांची गरज. 10 चेंडू आणि 37 असं समीकरण इथे पाहायला मिळतोय. पूर्ण प्रकारे वर्चस्व महापोली स्टार महापोली या संघाचं या मॅच मध्ये आपण पाहू शकतो. अप्रतिम असं आयोजन तितका सुरेख असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. राज भोईर यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य आणि दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद होईल. 6वा झटका लागतो 31 या आकड्यावरती. भूमी 11 टाकली डोकेश्वर या संघाला फलंदाजाची खेळ संपुष्टात. अजून एका विकेटचं पतन. नवीन फलंदाज धीरज आपल्याला पाहायला मिळतात. 8व्या क्रमांकावरती आलेत. यावेळेस फाईट बॉल असेल. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि ही धाव असेल अवांतर. अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि स्कोर कार्ड मूव्स ऑन 32 या आकड्यावरती स्कोर कार्ड पाहायला मिळतात. यावेळेस देखील चांगला चेंडू सातत्याने टिचून मारा केला जातोय. मोठे फटके खेळायचा प्रयत्न भूमी 11 टाकली डोकेश्वर या संघाचे फलंदाज करतायत. परंतु तितकीच सुरेख त्यापेक्षा सुरेख गोलंदाजी होतीये आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय सातत्याने सिंगल डबल किंबहुना डॉट बॉल येतात. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक जो मात्र आपण पाहू शकतो 7 चेंडू आणि 36 असं समीकरण पाहायला मिळतोय. आकाशच्या माध्यमातून या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी जी मात्र टाकली जाते. 5 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केल्या. 1 विकेट देखील कॅरी केली. इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आकाशच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे कॅचची संधी आणि कॅच झाली आहे कंप्लीट. विकेटचं पतन होतोय. धीरजला परतायला लागते माघारी. झटका लागतोय 7वा. भूमी 11 टाकली डोकेश्वर या संघाला.
6 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज. एकतर्फी मॅच होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान चॉकलेट बॉय ऑफ वरअप म्हणून ज्याची ओळख आहे, व्हाईट चॉकलेट ऑफ वरअप म्हणून ज्याची ओळख आहे असा प्रशांत रेड्डी याची उपस्थिती पाहायला मिळते. त्याचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. यावेळेस पुल करायचा प्रयत्न, बॉल चालाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. फिल्डिंग खराब आहे, बॉल सीमारेषा पलीकडे, 4 धाव्यांसाठी चौकार येतो. ते 32 धाव्यांची गरज. एकतर्फी सामना होत असताना सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला फटका आहे, बॉल निघून चाललाय थर्ड मॅन रिजन मधून, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. फलंदाज भूषण समीकरण येणारे 4 चेंडू 28 धाव्यांची गरज. अप्रतिम अशी बॅटिंग आपल्याला भूषणच्या माध्यमातून पाहायला मिळते. इंडिव्हिज्युअल खूप सुरेख कामगिरी करतोय. यावेळेस कुलवर टप्प्याचा चेंडू होता, थोडेसे शफल झाले होते. स्टान्स जो मात्र थोड्याशा प्रमाणामध्ये चेंज करण्यात आला होता. ऑन साइडला टार्गेट करायचं होतं. कुलवर टप्प्याचा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवताना पाहायला मिळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होती. इथे रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न, पंचांकडे कटाक्ष टाकलं जात आहे. पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन, झटका लागतोय 8वा. टाकली डोकेश्वर या संघाला. अशी गोलंदाजी सध्याच्या स्थितीला महापोली स्टार महापोली या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अतिरिक्त बाउन्स जो मात्र या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. पंचांनी वाईड चेंडू घोषित केलेला आहे. त्यासोबतच 1 फॉर दी ओव्हर, ओनली फॉर दी ओव्हर असा देखील कॉल पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. 41 धावा धावफलकावरती विजयासाठी 27 धाव्यांची गरज. समीकरण नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. अलॉंग द बी बॉल स्टिअर होतोय लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर पाहायला मिळतील, उचलतील, नॉन स्ट्रायकर एंड वरती फेकतील. एक धाव झाली कंप्लीट. फक्त आणि फक्त औपचारिकता जी मात्र मॅच मध्ये शिल्लक आहे. फॉर्मॅलिटी टू बी कंप्लीट अँड प्रोसिजर टू बी फॉलोड. अगदी त्याप्रमाणे औपचारिकता मॅच मध्ये शिल्लक आहे. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. इथे बॉल ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे महापोली स्टार महापोली या संघाने. अभिनंदन टीम महापोली स्टार महापोली. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत भूमी 11 टाकली डोकेश्वर या संघाला. त्यासोबत विशेष असं कौतुक करेल भूमी 11 टाकली डोकेश्वर या संघाचं पारनेरवरून